friends, today we are discussing about the topic as soon as and no sooner than. This topic is most important topic through the board examination 12 standard and 10 standard. So let's on talk and discussing about this topic. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे असा टॉपिक आज आपण एकदम साध्या सिंपल आणि एकदम इझी वेनं तो टॉपिक आज आपण सॉल्व करून घेणार आहोत. हा व्हिडिओ परिपूर्ण पहा, तेव्हाच तुम्हाला संपूर्ण ऑथेंटिक माहिती या टॉपिक बद्दल मिळेल आणि मी गॅरंटी देतो की हा टॉपिक तुम्हाला एकदम परिपूर्ण समजेल. यासाठी तुम्ही हा व्हिडिओ परिपूर्ण पहा. समजलं? पहा, हा जो व्हिडिओ आहे आपला हा YouTube वर अपलोड होत आहे आणि YouTube वर अपलोड होत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचा विचार करून आपण या टॉपिकचे जे रूल्स आहे ते एकदम साध्या आणि सिंपल भाषेमधून समजून घेणार आहोत. समजलं विद्यार्थी मित्रांनो? म्हणून हा व्हिडिओ तुम्ही परिपूर्ण पहा. आता समजलं? पहा, आता पहिला रूल्स पहा. आपण जी सुरुवात करणार आहोत, फर्स्ट जो टॉपिक आहे आपला, आपण जी सुरुवात करणार आहोत याज सून याज, हा सगळ्यात पहिले आपण टॉपिक पाहणार आहोत. याज सून याज याचा जो फर्स्ट रूल आहे तो असा आहे. सगळ्यात पहिले आपण सेंटेन्स पाहायचं. त्या सेंटेन्स मध्ये आपण एक गोष्ट अज्युम करायची. ती म्हणजे अशी की या सेंटेन्स मध्ये तुम्हाला याज सून याजच्या म्हणो असो की नो सूनर दॅनच्या म्हणो असो, की याच्यामध्ये तुम्हाला दोन सेंटेन्सेस दिसल. किती दिसल? दोन सेंटेन्सेस. या दोन सेंटेन्सेस पैकी जी घटना पहिली घडलेली असल ते सुरुवातीला घ्यायची आणि नंतरची जी घडणारी घटना आहे ते नंतर आपल्याला कॉमानं जॉईन करायची असते. समजलं? आणि जी घटना पहिली घडली असल त्या सेंटेन्सची सुरुवात तुम्हाला एक तर याजनं दिसल, व्हेननं दिसल किंवा नो सूनरनं दिसल. समजलं? किंवा मग यापैकी हे जे मी तीन शब्द सांगितले, याज, व्हेन आणि नो सूनर, जर या तीन शब्दांनी हे जर वाक्य पहिले घडणारी घटनेचं जे वाक्य आहे या तीन शब्दांनी सुरुवात झालेली नसल तर मग कुठल्याही शब्दांनी कुठल्याही सब्जेक्टनं या शब्दांची किंवा या सेंटेन्सची सुरुवात झालेली असल. समजलं? म्हणून आपण सगळ्यात पहिले जी घटना वाक्यामध्ये घडलेली असल ते सुरुवातीला घ्यायची आणि त्या वाक्याची सुरुवात जर याजनं, व्हेननं, नो सूनरनं झाली असल तर ते कट करून, ते रिमूव्ह करून त्या वाक्याची सुरुवात आपल्याला याज सून याजनं करायची असते. समजलं? हा झाला आपला पहिला नियम. दुसरा रूल्स काय सांगते आपल्याला? वाक्यामध्ये ध्यान असल, एक्स्ट्रीमली असल, इमिडिएटली असल, जस्ट असल, जस्ट देम असल, याज द मोमेंट असल, याज द सेम टाइम असल, असे जर शब्द आले असेल किंवा इतर दुसरे शब्द असू शकते, असे जर शब्द असेल तर ते आपल्याला कट करायचे आहे. ते काय करायचे आहे? आपल्याला कट करायचे आहे आणि ते जे दोन सेंटेन्स आहे आपल्याला कॉमानं जोडायचे आहे. काय करायचं आहे? आपल्याला कॉमानं जोडायचं आहे. हा आहे आपला रूल्स, हा टॉपिक सॉल्व करताना. समजलं? म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी समजून घे बाबू, समजून घे बाई, एकदम इझी वेनं आपण हा टॉपिक सॉल्व करणार आहोत. समजलं? हे दोन नियम आहेत. आता हे नियम आधी तीन नियम लागले असते पण आपण याच्यामध्येच कंबाईन करून टाकले. पहिला जो सांगितला त्याच्यामध्येच, म्हणजे दोन रूल्स एकाच ह्याच्यात कंबाईन करून टाकले आपण. समजलं? म्हणून असं या सेंटेन्सचं स्ट्रक्चर असते आणि एकदम इझी वेनं ते आपण सॉल्व करणार आहोत. समजलं? पहा, आता आपण प्रत्यक्षात प्रश्नाला सुरुवात करू. पहिलं सेंटेन्स पहा. ही ड्रिंक्स वॉटर
अँड ॲट वन्स ही फॉल्स डाऊन. पहा आता प्रश्न तुम्हाला असा येईल आणि खाली तुम्हाला इन्स्ट्रक्शन राहील, यूज यासून याज. यूज काय यासून याज असं तुम्हाला काय राहील सेंटेन्स राहील. समजलं. पहा आता हे सेंटेन्स आपल्याला प्रत्यक्षात सॉल्व्ह करायचं आहे. कसं करू. आता आपण पहिला जो रूल सांगितलाय तुम्हाला, पहिला जो रूल सांगितलाय पहा. आता पहिली क्रिया कोणती घडली आहे. सगळ्यात पहिले तो पाणी पिला आणि त्यानंतर तो खाली पडला. पहिले काय पिला असेल तो, पहिली क्रिया कोणती झाली आहे, तो पाणी पिला आणि पाणी पिल्यानंतरच काय झाला, तो खाली कोसळला किंवा पडला. मग आता आपल्याला याच्यामध्ये हे सेंटेन्स करायचं आहे. तुम्हाला काय सांगितलं मी, आता याच्यामध्ये तर हे जो रूल सांगितला होता मी, म्हणजे आता व्हेन असेल, याज असेल, नो सुनर असेल, तर आता असे तर हे शब्द याच्यामध्ये आले नाही. तर मग काय करायचं, मग आपल्याला काय करायचं असते, मग आपण वाक्याची सुरुवात यासून याज न करायची. वाक्याची सुरुवात काय करायची, यासून याज न करायची. तर मग पाहू. मग आता आपण सगळ्यात पहिले यासून याज घेऊ. मग लिहायचं याज, यासून याज लिहिलं. यासून याज पहिली क्रिया कोणती घडली, ही घडली. यासून याज ही, यासून याज ही ड्रिंक्स, ही ड्रिंक्स वॉटर, ही ड्रिंक्स वॉटर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं, जर वाक्यामध्ये ॲट असेल, ॲट द सेम टाइम असेल, जस्ट असेल, जस्ट डेम असेल, ॲट द वन्स टाइम असेल, ॲट द सेम टाइम असेल, किंवा याड असेल, द्यान असेल, असे जर सेंटेन्स असे जर शब्द आले असेल तर ते आपल्याला कट करायचे आहे. मग इथं आलेलं आहे ॲट द अँड ॲट वन्स, हे आपल्याला काढायचं आहे. मग आता हे काढायचं आहे आणि आपल्याला दुसरं जे सेंटेन्स आहे ते आपल्याला कॉमानं जोडायचं असते या सेंटेन्स मध्ये. मग आपण इथं काय दिला, कॉमा दिला. नंतर काय करायचं, ही फॉल्स डाऊन, ही फॉल्स डाऊन. बस झालं, हे झालं आपलं सेंटेन्स. समजलं. समजलंय सेंटेन्स, तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आता दुसरं सेंटेन्स पहा. दुसरं सेंटेन्स काय म्हणते, शी रिटर्न्स होम ॲट द सेम टाइम शी परचेस्ड अ बुक. आता हे सेंटेन्स म्हणजे पेपरमध्ये कोणतेही सेंटेन्स असो, सगळ्यात पहिले आपण हे सेंटेन्स एकदम केअरफुली वाचायचं. याच्यामध्ये पहिली घटना कोणती घडली असेल किंवा दुसरी घटना कोणती घडली असेल हे सगळ्यात पहिले आपण पाहायचं. आणि त्यानंतर आपल्याला जे रूल्स माहित आहे ते रूल्स अप्लाय करून हे सेंटेन्स सॉल्व्ह करायचं. समजलं. मग आता हे प्रश्न कसं होईल, या प्रश्नाचा आन्सर कसं येईल पहा. आता सगळ्यात पहिले आपण हे सेंटेन्स वाचतो. शी रिटर्न्स होम, ती घरी परत आली. ॲट द सेम टाइम, त्याच वेळेस शी परचेस्ड अ बुक. आता या सेंटेन्स मध्ये आपल्याला काही थोडस जंबल दिसून राहिलं, बरोबर आहे. आता याच्यामध्ये पहिली क्रिया कोणती घडली असेल हे आपल्याला सगळ्यात पहिले पाहावं लागेल. आता जेव्हा आपण हे सेंटेन्स वाचलं तर आता आपल्या अशा लक्षात येते की आता शी रिटर्न्स होम, ती घरी आली. ॲट द सेम टाइम शी परचेस्ड अ बुक, ती घरी आली नंतर तिनं पुस्तक खरेदी केलं, असं याचा अर्थ होते. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसते, जंबल दिसते. याच्यामध्ये पहिली घटना कोणती आहे, पहिली घटना कोणती घडली असेल, सगळ्यात पहिले काय केलं असेल, तिनं पुस्तक खरेदी केलं असेल आणि त्यानंतर काय झालं असेल, ती घरी परत आली असेल, बरोबर आहे. मग इथं काय केलंय, हे सेंटेन्स आपण मिक्स केलंय. म्हणजे आता या सेंटेन्स मध्ये काय होते, सगळ्यात पहिले हे सेंटेन्स लिहायचं आहे, त्यानंतर आपल्याला हे सेंटेन्स लिहायचं आहे, बरोबर आहे. कारण तिनं पहिले सगळ्यात पहिले पुस्तक खरेदी केलं, त्यानंतर ती घरी आली, बरोबर आहे. असं हे सेंटेन्स आहे. मग आता आपण सुरुवात करू. आपल्याला रूल्स माहित आहे. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, वाक्याची सुरुवात यासून याज न करायची आहे. मग आपण करू. पहा, यासून याज, यासून याज, बरोबर आहे. शी परचेस्ड अ बुक, शी परचेस्ड अ बुक. आणि आपल्याला रूल्स माहित आहे, जर असे शब्द आले असेल तर ते आपल्याला कट करायचे आणि हे आपल्याला कशाने जोडायचं आहे, कॉमानं. कॉमा जे असला ते रूल्स आहे. यासून याज शी परचेस्ड अ बुक शी रिटर्न्स होम. त्यानंतर हे दुसरं जे उपवाक्य आहे हे जोडून टाकायचं. शी
शी रिटर्न्स होम. बस झालं. आलं लक्षात? आहे एकदम सोपं. आता आपण तिसरं सेंटेन्स पाहू. आता तिसरं सेंटेन्स पहा. He hurts. पहा. He hurts Neha Weiss as he bent down. पहा. आता हे सेंटेन्स करायचं आहे आपल्याला. ही हर्ट्स नेहा वाईस याज ही बेंट डाऊन. म्हणजे जेव्हा त्याला नेहाचा आवाज ऐकू आला त्यानंतर तो काय झाला, खाली वाकला, असा याचा अर्थ होते. बरोबर आहे. मग आता मी तुम्हाला रूल्स काय सांगितला होता. वाक्याच्या सुरुवातीला जर याज असेल, व्हेन असेल, नो सुनर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, वाक्याची सुरुवात याज सून याज न करायची असते. बरोबर आहे. आणि जी क्रिया प्रथम घडली असेल ती घ्यायची आणि नंतर दोन जे वाक्य असतात ते आपल्याला कॉमानं कनेक्ट करायचे असते. बरोबर आहे. पण सेंटेन्स मध्ये जर याज असेल, व्हेन असेल, नो सुनर असेल तर ते जर समजा मधामध्ये आलं तर मग काय करायचं. बरोबर आहे. ते जर मधामध्ये आलं तर काय करायचं. मग अशा वेळी जो शब्द याज असेल, व्हेन असेल, नो सुनर असेल तर त्या ठिकाणी आपण याज सून याज लिहायचा. त्या ठिकाणी आपण काय करायचं, याज सून याज लिहायचं. आता हे डिफरंट सेंटेन्स घेऊन आलो कारण हा ऑनलाईन क्लास आहे आपला. बरोबर आहे. कारण व्हिडिओ पुष्कळ मोठा झाला असता तर यासाठी आपण काय करायचं असते, त्या ठिकाणापासून आपण याज सून याज लिहायचं असते. मग समजलं. तर मग आता प्रत्यक्षात आपण हे सेंटेन्स करू. मग आता असंही सेंटेन्स येऊ शकते म्हणून या प्रकारचं सेंटेन्स सुद्धा घेतलं. तुम्ही म्हणाल जर बॉस सरनं असं सांगितलं वाक्याच्या सुरुवातीला याज सून याज घ्या, मग आता हे शब्द तर मधामध्ये आला तर मग कसं करायचं, तुम्ही गोंधळले नाही पाहिजे म्हणून या अशा प्रकारचा प्रश्न आपण इथं लिहिला. मग पहा आता कसं करायचं. तुम्हाला रूल्स माहित आहे. आता याच्यामध्ये आता याज इथं आलाय, मग हे जे पहिलं वाक्य कोणतं आहे, ही हर्ट्स नेहाज व्हॉइस, त्याला नेहाचा आवाज ऐकू आला आणि नंतर तो खाली वाकला. पहिली क्रिया कोणती घडली, ही घडली. मग सुरुवातीला हेच लिहावं लागल. बरोबर आहे. मग चला लिहू. मग आता ही हर्ट्स नेहा व्हॉइस आणि आता इथं काय करायचं, हा याज आला, आता हा काढायचा आहे आणि इथं काय करायचं आहे, याज सून याज लिहायचं आहे. याज सून याज ही बेंट डाऊन. आता इथं बेंट्स येणार कारण ही लागलाय, इथं पण येस लागल. ही बेंट्स डाऊन. समजलं. आहे एकदम इझी. बरोबर आहे. पहा असे हे याज सून याजवरचे काय होते, एकदम साधे सिंपल सेंटेन्स होते. बरोबर आहे. आता आपण जो टॉपिक पाहू, आता हे नक्कीच तुम्हाला सेंटेन्स समजले असेल. बरोबर आहे. नक्कीच सेंटेन्स आपण एकदम साध्यापणाने आणि एकदम इझी वेने हे आपण सेंटेन्स समजून सांगितले. आणि यानंतर आपण जो टॉपिक घेणार आहोत म्हणजे ॲज इट इज सेम आहे. आता जो दुसरा टॉपिक घेणार आहे आपण नो सुनर द्यानचा. समजलं. आता नो सुनर द्यानवरचे पाहू आपण. नो सुनर द्यानवरचं लिहून घेऊ. आता नो सुनर द्यानवरचे टॉपिक चालू करू आणि त्याचा मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहून देतो. फॉर्म्युला म्हणजे एक प्रकारचे रूल्सच आहेत, त्याच प्रकारचे रूल्स याच्यामध्ये येऊन जाते. फॉर्म्युलास म्हणजे काय, ते रूल्स आहे. मग पहा रूल्स पहा. नो सुनर प्लस टू बी प्लस सब्जेक्ट. इथं लक्षात ठेवा
सगळ्यात पहिले काय दिलं, नो सुनर प्लस टू बी प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस द्यान, हा याचा फॉर्म्युला आहे नो सुनर द्यानचा. समजलं? म्हणजे पा रूल्स आपल्याला तयार करायचे असेल तर आपण करू. पा पहिला रूल्स कसा असेल, वाक्याच्या सुरुवातीला, पहिला रूल्स पा वाक्याच्या सुरुवातीला किंवा वाक्यामध्ये किंवा वाक्याची सुरुवात यासून याजनं झाली असेल, व्हेन न झाली असेल, याजनं झाली असेल, त्या ठिकाणी आपल्याला नो सुनर यूज करायचा आहे. समजलं बाबू? काय यूज करायचा आहे, नो सुनर यूज करायचा आहे. त्यानंतर दुसरा रूल्स असा सांगते, वाक्याची सुरुवात नो सुनर न झाल्यानंतर नो सुनर यूज केल्यानंतर दुसरा रूल्स असा सांगते, वाक्यामध्ये आपल्याला टू बी चं रूप पाहायचं आहे. कशाचं रूप पाहायचं आहे, टू बी चं. टू बी म्हणजे काय, ऑक्झिलरी वर्ब, त्याला आपण प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब सुद्धा म्हणतो. समजलं? काय पाहायचं आहे, टू बी चं रूप. टू बी चे रूप आपल्याला माहित आहे एकूण किती प्रकारचे आहे, 24 ची आहे. म्हणजे 24 प्रकारचे आहे, तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला टू बी च्या रूपानंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे, सब्जेक्ट नंतर वर्ब घ्यायचा आहे, वर्ब नंतर ऑब्जेक्ट घ्यायचा आहे, आणि दोन सेंटेन्स हे आपल्याला काय करायचं आहे, द्यानं जोडायचे आहे. काय करायचे आहे, द्यानं जोडायचे आहे. मग आता दुसरा रूल्स काय सांगितला, टू बी चं रूप घ्या. टू बी चं रूप घेतल्यानंतर वाक्यामध्ये सब्जेक्ट घ्या. सब्जेक्ट नंतर वाक्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे, दोन वाक्य याच्यामध्ये कॉमा न जोडलं असेल, अँड ॲट वन्स न जोडलं असेल, अँड न जोडलं असेल, एक्स्ट्रीमली न जोडलं असेल, ॲट द सेम टाइम न जोडलं असेल, ॲट द मोमेंट न जोडलं असेल, जस्ट न जोडले असेल किंवा जस्ट देम न जोडलेलं असेल, ते आपल्याला काढून त्या ठिकाणी आपल्याला दोन सेंटेन्स द्यानं जोडायचे आहे. काय करायचं आहे, द्यानं जोडायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा प्रश्न एकदम इझी वेनं सॉल्व्ह होऊन जाते. समजलं? मग आता प्रत्यक्षात आपण सेंटेन्स घेऊ. चला पाहू. मग पहा पहिलं सेंटेन्स पाहू आपण आता. पहा, as soon as the exam was over, फॉर्म आलेला आहे, students went their home. याच्यामध्ये सुद्धा काय पहिली घटना आणि अशा दोन सेंटेन्सेस दिले रे, एक मेन सेंटेन्स आणि एक सबऑर्डिनेट सेंटेन्स, अशा प्रकारचे दोन सेंटेन्स याच्यामध्ये सुद्धा दिलेले असेल. आणि हे सेंटेन्स सुद्धा कॉमा अँड जे अगोदर सांगितलं यानं कनेक्ट झालेले असेल. पहा मग आता आपण सॉल्व्ह करू. सगळ्यात पहिले आपल्याला याच्यातला सब्जेक्ट ओळखता आला पाहिजे, टू बी चं रूप ओळखता आलं पाहिजे. आपण टू बी चं रूप आपल्याला पहिल्या वर्गापासून माहिती आहे कोणते कोणते असते तर, बरोबर आहे. पहा मग आता सगळ्यात पहिले पहा, आणि इथं तुम्हाला असं इन्स्ट्रक्शन दिलं रे, यूज नो सुनर द्यान, असं इथं तुम्हाला दिलं रे, असं तुम्हाला इथं यूज नो सुनर द्यान असं इथं तुम्हाला दिलं रे. पहा मग आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, आता यासून याच्या जागी आपल्याला नो सुनर घ्यायचा आहे. मग आता आपण घेऊ नो सुनर लिहिलं, नो सुनर. मग आता आपल्याला काय पाहिजे, रूल्स आहे, नो सुनर नंतर आपल्याला टू बी चं रूप पाहिजे, बरोबर आहे. लक्ष द्यायचं पाहिजे इकडे आता, आणि समजून घ्या एकदम इझी वे ना आपण हे सॉल्व्ह करून राहिलो, आणि एकदम सायलेंटली पण एकदम सोप्या भाषेमध्ये. पहा आता सगळ्यात पहिले नो सुनर घेतलं, त्यानंतर आपल्याला टू बी चं रूप पाहिजे. टू बी चं रूप कोणतं आलं इथं, वाज, बरोबर आहे. मग आता इथं वाज लिहा, नो सुनर वाज लिहिलं. त्यानंतर काय पाहिजे आपल्याला, सब्जेक्ट पाहिजे. सब्जेक्ट कोणता इथं, द एक्झाम, हा काय आहे, सब्जेक्ट आहे. आता सब्जेक्ट तुम्हाला माहिती आहे, आपण याच्या अगोदर सुद्धा क्लासमध्ये चर्चा केली आहे. सब्जेक्ट हा लिव्हिंग थिंग्स पण असते, नॉन लिव्हिंग थिंग्स सुद्धा असते. मग आता सब्जेक्ट कोणता इथं, द एक्झाम. मग आता इथं आपण द एक्झाम लिहायचं, लिहिलं द एक्झाम, बरोबर आहे. आता काय पाहिजे, वर्ब पाहिजे. वर्ब हा आहे ओव्हर, बरोबर आहे. द एक्झाम ओव्हर, आणि इथं काय दोन सेंटेन्स कॉमा न जोडले,
बरोबर आहे. मग हा कॉमा हटवायचा आहे आणि याच्या ठिकाणी आपल्याला द्यान लिहायचं आहे. ओव्हर द्यान आणि राहिलेलं सेंटेन्स कोणतं आहे मग? स्टुडंट्स वेंट देअर होम. इथं मग लिहून टाकायचं स्टुडंट्स वेंट देअर होम. वेंट देअर होम. बस झालं. आहे ना एकदम एकदम इझी आणि एकदम तुमच्या हक्काचे मार्क्स. या हा जर प्रश्न आला तर तुम्हाला एकदम अशा एकदम सोप्या भाषेमध्ये आणि एकदम साधा सिंपल हा प्रश्न आपल्याला हा सॉल्व्ह करता येते. समजलं बाबू? पहा आता हे पहिलं सेंटेन्स तुम्हाला नक्की समजलं असेल. आता दुसरं सेंटेन्स पाहू आपण. पहा when they ready for the show I take them with me. आता इथं तुम्हाला हे सेंटेन्स करायचं आहे. हे सेंटेन्स आता एकदम इझीपणे सॉल्व्ह करायचं आहे. कसं होईल हे सेंटेन्स? इथं लिहिलंय समजा ब्रॅकेट मध्ये यूज नो सुनर द्या. मग आता आपण हे सेंटेन्स पाहू. पहा आता हे सेंटेन्स सॉल्व्ह करू. When they ready for the show, I take them with me. पहा ज्यावेळी मी शो साठी रेडी झालो किंवा रेडी होऊन आलो होतो त्यावेळी तो मला काय करत होता? घ्यायला येणार होता. बरोबर आहे. पहा मग आता सगळ्यात पहिले आपल्याला इथं वेन आलाय. वेन आपल्याला काढायचा आहे आणि वेनच्या ठिकाणी आपल्याला नो सुनर लिहायचं आहे. मग आता नो सुनर लिहून घेऊ. नो सुनर लिहिलं. नो सुनर लिहिल्यानंतर आपल्याला टू बी चं रूप पाहायचं आहे. काय पाहायचं आहे? टू बी चं रूप. मग आता आपण जेव्हा सेंटेन्स पाहतो, सेंटेन्स पाहिल्यानंतर अरे याच्यामध्ये तर टू बी चं रूपच दिसून नाही राहिलं. आता कसं करायचं? बरोबर आहे. याच्यामध्ये टू बी चं रूप आलाय काय? नाही आलाय. बरोबर आहे. मग अशा वेळी काय करायचं? मग अशा वेळी आपण वाक्यामधलं मेन वर्ब पाहायचं. काय पाहायचं? मेन वर्ब. मेन वर्बच म्हणजे काय? मुख्य क्रियापद. मग आता इथं मुख्य क्रियापद कोणतं आहे? हे रेडी. हे मेन वर्ब आहे. बरोबर आहे. हे काय आहे? मेन वर्ब आहे. मग आता या मेन वर्ब वरून आपल्याला टू बी चं रूप बनवायचं असते. काय असते? टू बी चं रूप बनवायचं असते. समजलं? मग पहा मग आता इथं टू बी चं रूप आता कशा प्रकारे बनवायचं? जर आता समजा वर्ब, आता हे जे वर्ब आहे मग आता V1 V2 V3 आपल्याला माहित आहे. क्रियापदाचे हे तीन रूप आपल्याला कामात पडते याच्यामध्ये ग्रामर मध्ये. मग आता समजा आता क्रियापदाचं पहिलं रूप गो आहे. दुसरं समजा याचं V2 काय होते? वेंट होते. आणि तिसरं रूप काय होते? गॉन होते. बरोबर आहे. गो वेंट गॉन. मग आता फर्स्ट फॉर्म मध्ये असेल तर याच्यामध्ये सुद्धा काय घ्यायचं? क्रियापदाचं पहिलं रूप कोणतं? हेल्पिंग वर्ब कोणतं वापरायचं किंवा टू बी चं रूप कोणतं वापरायचं? डू वापरायचं. काय वापरायचं? डू वापरायचं. आणि V2 असेल तर डीड वापरायचं आणि V3 असेल तर डीड वापरायचं. समजलं? हे लक्षात ठेवा. आणि जर समजा वर्बला जर आता V1 असेल आणि V2 असेल किंवा V3 असेल, समजा वर्ब हा फर्स्ट फॉर्म मध्ये आहे, जसा हा प्ले आहे, जसा काय हा प्ले आहे, त्यानंतर समजा इथं मेन वर्बला यस किंवा ईएस किंवा आयएस लागला असेल. आता इथं मी प्लेच करतो आणि याचा V2 किंवा V3 आता इथं प्लेड होते. मग अशा वेळेस काय करायचं? आता हे तुम्हाला कामात पडते.
मग आता जेव्हा टू बी चं रूप येत नाही तेव्हा मग आता प्ले असेल म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म असेल तर डू घ्यायचं. काय घ्यायचं? डू घ्यायचा. आणि मेन वर्बला जर यस ईएस किंवा आयएस लागला असेल तर आपण डज वापरायचा. काय वापरायचा? डज वापरायचा. आणि जर क्रियापदाचं तिसरं रूप V2 किंवा V3 असेल तर इथं आपण डीड वापरायचं. काय वापरायचं? डीड वापरायचं. हे लक्षात ठेवायचे दोन. समजलं? मग आता यानुसार आपल्याला क्रियापद आपलं हेल्पिंग वर्ब बनवायचं आहे. यानुसार आपल्याला काय करायचं आहे? हेल्पिंग वर्ब बनवायचं आहे. मग आता आपण बनवू. पहा मग कसं बनवायचं. मग आता इथं रेडी आहे म्हणजे यस ईएस आयएस काहीच लागला नाही. बरोबर आहे. मग काय घेऊ आपण? नो सुनर डू. नो सुनर डू. बरोबर आहे. आता जर यस लागला असता तर डज घेतला असता आणि V2 V3 असला तर V2 V3 असता तर काय घेतला असता? आपण डीड घेतला असता. समजलं? मग आता आपण इथं फर्स्ट फॉर्म आहे नो सुनर डू. काय करायचं मग? टू बी चं रूप घेतलं. मग आता काय पाहिजे? सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता आहे? दे. नो सुनर डू दे. आता काय करायचं आहे आपल्याला? म्हणजे वर्ब घ्यायचा आहे. मेन आपला वर्ब घ्यायचा आहे. बरोबर आहे. वर्ब तर घेतलाच आहे आपण. आता काय करायचं आहे आपल्याला? ऑब्जेक्ट. हा सगळा आपला ऑब्जेक्ट आहे फॉर द शो. मग आता आपण फॉर द शो आणि इथं कॉमा दिलाय. कॉमा काढायचा आहे आणि आपल्याला इथं ध्यान लिहायचं आहे. आणि त्यानंतर आय टेक देम विथ मी असं सेंटेन्स आपल्याला लिहायचं आहे. बरोबर आहे. समजलं तुम्हाला हे सेंटेन्स? एकदम साध्यापणानं आपण हे सेंटेन्सेस यासून याचं आणि नो सुनर द्यानचं हे आपण समजून घेतलेले आहे. बरोबर आहे. एकदम इझी वे ना. एकदम काहीच नाही आहे याच्यामध्ये. ह्या दोन्ही टॉपिक मध्ये याच्यामध्ये आपण यासून याचाही केला नो सुनर द्यानचाही केला. एकदम साध्यापणाने हे दोन्ही सेंटेन्स आपण समजून घेतलेले आहे. समजलं तुम्हाला? आणि नक्कीच बऱ्याच वेळा या टॉपिकवर प्रश्न आलेले आहे. समजलं? पहा आता हे सेंटेन्स पहा. शेवटचा सेंटेन्स पाहू आपण या व्हिडिओ मधला. पहा. As soon as referee blew a whistle and the match started, use no sooner than. हे आपल्याला करायचं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला as soon as काढायचं आहे आणि त्या ठिकाणी वाक्याची सुरुवात ही नो सुनर न करायची आहे. मग आता आपण करू. नो सुनर केली. नो सुनर लिहिलं. त्यानंतर आपल्याला टू बी चं रूप पाहायचं आहे. आपण पाहिलं आणि सेंटेन्स मध्ये चेक केलं तर टू बी चं रूप नाही आहे. मग टू बी चं रूप नाही तर मेन वर्ब पहा. मेन वर्ब आपल्याला माहित आहे ब्ल्यू. बरोबर आहे. काय आहे? ब्ल्यू. मग आता आपल्याला माहित आहे याचा V1 काय होते? ब्लो. V2 काय होते? ब्ल्यू. आणि V3 काय होते? ब्लोन. बरोबर आहे. मग आता इथं काय आलंय? याचा V1 काय? ब्लो. म्हणजे इथं काय लागल? ब्लो आला असता तर डू. ब्ल्यू आलाय म्हणजे V2 म्हणजे इथं डीड. ब्लोन आला सुद्धा म्हणजे V3 आहे सुद्धा डीड. बरोबर आहे. मग आता समजा इथं V2 नसता आणि V1 असता ब्लो असता आणि याला यस लागला असता तर मग आपण डज वापरलं असतं. यस आयएस यस ईएस आयएस जसे सफिक्स लागते. बरोबर आहे. मग पहा. मग आता इथं V2 आहे. मग आता नो सुनर काय होणार? डीड. हे ऑक्झिलरी वर्ब आपल्याला वापरावं लागेल. नो सुनर डीड. त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट पाहिजे. सब्जेक्ट कोणता? इथं रेफ्री वापरला. नो सुनर डीड रेफ्री. आता काय करायचं आहे आपल्याला? हे राहिलेलं म्हणजे ऑब्जेक्ट व्हिसल आणि हे जो शब्द आला यांड, हे जे कंजक्शन आला यांड, हे आपल्याला काढायचं आहे आणि इथं आपल्याला ध्यान लिहायचं आहे. ध्यान द मॅच स्टार्टेड. बरोबर आहे. एकदम साधं सिंपल आपण हे वाक्य केलेलं आहे ना. एकदम इझी. पहा. एकदम साध्या सिंपलपणाने आपण हे सेंटेन्सेस घेतलेला आहे. हा जो व्हिडिओ आहे आपल्या प्रत्येक मित्राला शेअर करा जेणेकरून त्यांच्या सुद्धा कामात हा टॉपिक नक्की त्यांना समजेल.
आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ आपण काय करा, शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. समजलं? जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.